नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। खरंच प्रामाणिकपणाने सांगते, आजची कापणी नक्की ट्राय करून पाहणार। 100% खुसखुशीत होते, चवीला नेहमीपेक्षा वेगळी। लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी। पीठ मळण्यासाठी पाणी न वापरता तसेच खूप कमी साहित्यात बनवणार आहोत। चिकट होऊ नये तसेच कापण्या खुसखुशीत करण्यासाठी योग्य प्रमाण, गूळ कोणता वापरावा, खोबरं कोणतं वापरावं, अशा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओत सांगितल्या आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। कापण्या खुसखुशीत करण्यासाठी बघूया आपली रेसिपी। 1 वाटी ओलं खोबरं घेऊन ते बारीक करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, परत एकदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। बारीक केलेलं खोबरं आणि 1 वाटी गूळ घेतलाय, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर मिश्रण चांगलं शिजवून द्यायचं। गॅस बंद करायचा आणि वेलची आणि जायफळची पूड टाकून मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं। ज्या ताटात आपण पीठ मळणार आहोत त्या ताटात मिश्रण काढून पूर्णपणे थंड करून किंचित मीठ टाकायचं आणि 1.5 वाटी पीठ टाकून पिठाचा गोळा मळून घ्यायचा। ज्या वाटीने मी खोबरं आणि गूळ मोजून घेतलाय त्याच वाटीने 1.5 वाटी पीठ घेतलंय। पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही, जसं चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं। पिठाचा लहानसा गोळा काढून सेम चपातीसारखं लाटून घ्यायचं। शक्य होईल तेवढं पातळ लाटायचं। इथे मी काही तेल वापरलेलं नाहीये पिठाला। थोडंसं लाटून झाल्यानंतर खसखस आणि तीळ लावून परत एकदा लाटणं फिरून घ्यायचं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापण्या कापून घ्यायच्या। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, खोबरं किसून घेतलं तरी चालेल, पटकन बारीक होतं। त्यानंतर गूळ पण किसून घेऊ शकता। फक्त गूळ किसणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग गूळ किसायचा। गूळ कोणता वापरायचा हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर गूळ चिक्कीचा वापरायचा नाही, आपण जो रेग्युलर गूळ वापरतो तोच गूळ वापरायचा। रेग्युलर गूळ वापरल्यामुळे कापण्या चिकट न होता खुसखुशीत होत्या। असे सर्व पिठाचे छोटे गोळे करून लाटून त्याच्या कापण्या करून घ्यायच्या। कापण्या कापून झाल्या तर त्या तळून घेऊ। कापण्या तळताना तेल मध्यम गरम पाहिजे, जास्त कडकडीत गरम करायचं नाही। मध्यम तेल गरम केल्यामुळे एकसारख्या कापण्या तळल्या जात्या। एकसारख्या कापण्या तळून थंड होऊन द्यायच्या आणि कुरकुरीत कापण्या खाण्याचा आनंद घ्यायचा। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या आषाढ मासातील कापण्या कशा झाल्या ते नक्की कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत कापण्या तयार झाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।